नवनीत राणा यांची रॅली निघालेली आहे। अमरावतीमधून नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज भरतायत। नवनीत राणा यांच्यासाठी आज सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या रॅलीमध्ये सहभागी झालेत। नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्या भाजपच्या तिकिटावर कमळावरच या ठिकाणी निवडणूक लढवतायत। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे नवनीत राणा यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टाचा निर्णय या ठिकाणी रद्द ठरवण्यात आला। तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांची या ठिकाणी सभा झाली। थेट आपण अमरावतीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडे। स्वप्नील, नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरतायत, त्याआधी त्यांची सभा आणि मोठी रॅली। स्वप्नील, अमरावतीमधून नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज भरतायत। स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या सोबत आहेत। मोठी रॅली त्या ठिकाणी निघालेली आहे। नक्कीच तिकीट आपण अमरावतीमध्ये बघू शकतो। महायुतीचं जे आहे ते जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा जो आहे तो निकाल आलेला आहे आणि हायकोर्टानं ज्या पद्धतीनं जात प्रमाणपत्र जे ते अवैध ठरवलं, त्याला जे आहे सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात मोठा दिलासा जो आहे तो नवनीत राणांना मिळालेला आहे। त्यामुळे त्या लोकसभा निवडणुकीचा जो आहे तो मार्ग मोकळा झाला आणि दुसरीकडे आजच जे आहे ते खासदार नवनीत राणा ज्याच्या नामांकन दाखल करत आहेत। आता जर आपण पाहिलं तर जाहीर सभा पार पडली आणि या सभेला जे आहे ते नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। विरोधकांना जी आहे ती न्यायालयाने तक्रार दिल्याचं जे आहे ते फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आनंदराव अडसूळ जी आहे ती खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची जी आहे ती याचिका दाखल केलेली होती। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यावर सुनावण्या सुरू होत्या, परंतु निकाल जो आहे तो न्यायालयाने राखून दिला। एक म्हणजे आजच नामांकन दाखल करणार आहेत नवनीत राणा। दुसरीकडे जर आपण पाहतो निकाल जो आहे तो त्यांच्या बाजूने लागलेला आहे। तिकडे मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अमरावतीमध्ये आता सध्या नवनीत राणांचं सुरू आहे। नक्कीच अमरावती, नांदेड आणि अकोला या तीन ठिकाणची दृश्य आपण पाहतो। तीनही उमेदवार या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अमरावतीमधून नवनीत राणा, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आणि अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघालेली आहे। झेंडा खाली कर, झेंडा खाली कर। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली निघाली आहे। नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये अमरावतीमधून प्रहारचे दिनेश बुब असतील। नवनीत राणा यांच्या या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा नुकताच या संदर्भातला निर्णय आला, त्यामुळे नवनीत राणांना एक मोठा दिलासा। मोठ्या मताधिक्यानं नवनीत राणा या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याआधी प्रताप पाटील चिखलीकर यांची देखील रॅली या ठिकाणी निघाली आहे। काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांची लढत असेल। तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात भाजपचे अरूप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील असतील। अकोल्यामध्ये ही दृश्य पाहतो। प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत। त्याआधी निघालेली त्यांची ही रॅली, वंचितचं मोठं शक्ती प्रदर्शन। तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची रॅली, नवनीत राणांचं मोठं शक्ती प्रदर्शन, भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी प्रचार सभा देखील झालेली आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते। या रॅलीतही ते उपस्थित आहेत। नवनीत राणा यांचा मोठा
मताधिक्यानं विजय होणार असा विश्वास या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे. नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रहारचा देखील उमेदवार असणार आहे. झेंडा काढ. तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अमरावतीमधली नवनीत राणा यांची रॅली. तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची रॅली. शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. नवनीत राणा या अमरावतीमधून महायुतीच्या उमेदवार असणार आहेत.